शरद पवारांना राजकारणातलं चाणक्य म्हणलं जातं. असं असलं तरी या 2 वर्षात झालेल्या काही गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच गनिमी कावा केला. त्यामुळे फडणवीसांचं देखील वजन चांगलंच महाराष्ट्रात वाढल्याचं पाहायला मिळते. आणि अशाच महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांची भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दलच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातले 2 ध्रुव. दोघांमध्ये सतत कुरघोडीचं राजकारण सुरू असतं. कोणी माणसं फोडतं तर कोणी पक्ष फोडतं. हे दोघंही जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होणार असं समजून घ्यायचं. पहाटेचा शपथविधी आठवतोय ना? तेव्हा फडणवीस आणि अजित पवार एकत्र होते, पण पडद्यामागं होते ते खुद्द शरद पवार. तेव्हा पवार फडणवीस एकत्र आले की चर्चा तर होणारच ना भाऊ. मी जे काय बोलते याचं कारण आहे, गेल्या 2 दिवसापासून दबक्या आवाजात एक चर्चा सुरू झाली. ही चर्चा नेमकी काय आहे? पवार आणि फडणवीस यांच्याबद्दल नेमकी काय कुजबूज सुरू आहे? ही चर्चा आणि बारामती याचा संबंध काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या तोंडावर ही चर्चा का सुरू झाली? या सगळ्या गोष्टीबद्दल पण आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊयात. मलबार हिल हा मुंबईमधला सगळ्यात पॉश भाग. हा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं खरं सत्ता केंद्र. जी कामं ज्या सेटिंग मंत्रालयात होत नाहीत ती कामं इथल्या बंगल्यामध्ये पार पडलेल्या बैठकामध्ये सहज होतात. 3 मार्चला अशीच एक बैठक इथल्या सागर या बंगल्यामध्ये पार पडली. आता सागर हा बंगला कोणाचा हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. अर्थात फडणवीसांचा हा बंगला. आणि या बंगल्यात आले होते दस्तूरखुद शरद पवार. पवार आणि फडणवीस यांच्यात एक डिनर डिप्लोमसी झाली. आणि या डिनर डिप्लोमसीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलं जाते. या बैठकीला फक्त पवार नाही तर सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. आता ही बातमी कोणत्याही चॅनलनं कन्फर्म केलेली नाहीये. काही माध्यमांनी केवळ सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी चालवली आहे. पण सूत्रांच्या हवाल्यानं चालवलेली बातमी किती खरी किंवा ती सूत्र कोणती हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे बातमीची विश्वासार्हता ही कमी आहे. फडणवीस पवार यांना कोणत्याही पत्रकारानं याबद्दल विचारणाही केलेली नाही. आणि विचारणा केली तरी नेते कधीच अशा बातम्यांना मान्यता देत नाहीत. आता 2014ला अशीच एक बैठक मोदी आणि पवार यांच्यात झाली होती. तेव्हा सुद्धा पवारांनी ही बैठक झाल्याची बातमी फेटाळली होती. त्यामुळे या बैठकीबाबत खात्रीलायक बातमी तेव्हाच मिळू शकते जेव्हा फडणवीस आणि पवार यांच्यापैकी कोणी याची पुष्टता करेल. पण तरीही एक मात्र खरं ते म्हणजे अशा बैठका कधीच लपून राहत नाहीत. आता विषय राहतो तो बैठकीत झालेल्या चर्चेचा. तर बैठकीचा विषय होता तो म्हणजे बारामतीचा मतदारसंघ. या मतदारसंघात यावेळेस सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल असं दिसतंय. सुनेत्रा पवार यावेळेस तगड्या उमेदवार आहेत, तेव्हा सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते. तेव्हा या सगळ्या शक्यता लक्षात घेता पवार मैदानात उतरलेत. बारामतीचं गणित बघितलं तर पवारांनी कायम सुप्रिया सुळेंविरोधात फार तगडा उमेदवार उभा राहणार नाही याची काळजी घेतली होती. 2014ला झालेल्या पवार मोदी भेटीचा परिणाम हा निवडणुकांमध्ये दिसला होता. जानकरांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली नाही. मोदींनीही राष्ट्रवादीच्या बारामतीत सभा घेतली नाही. तरी सुद्धा सुप्रिया सुळे केवळ 70,000 मताधिक्यांनी जिंकल्या होत्या. भाजपनं बारामतीत जमीन भुसभुशीत आहे हे ओळखलं. दुसऱ्यांदा देखील तेच घडलं. 2019ला कांचन कोल या सुळेंविरोधात उभ्या होत्या. त्या सुनेत्रा पवारांच्या नात्यातलेत. तरीही त्यांचं फार काही राजकीय अस्तित्व नसल्याने सुळेंना 2019ची निवडणूक सोपी गेली. पण कुल यांना 5 लाखाच्या वर मतं पडली. भाजपला इथे स्कोप आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. आता यंदा पवार घराण्यातच उभी फूट पडलेली आहे. अजित पवार स्वतः मैदानात उतरलेत. तेव्हा शरद पवारांना ग्राउंडचा अंदाज आलाय. त्यामुळे बारामतीत भाजपचा सॉफ्ट कॉर्नर मिळावा यासाठी ही चाचपणी या सागरच्या बैठकीत झाली असेल तर सांगता येत नाही. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बोर, पुरंदर, खडकवासला, बारामती, इंदापूर, दौंड या सगळ्या मतदारसंघात सुप्रिया सुळे गटाचा एकही आमदार नाहीये. वस्तुस्थिती आहे त्यात खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे या 70,000 मतांनी पिछाडीवर होत्या. खडकवासला हा भाजपचा मतदारसंघ आहे. त्यात 2014 ते 2024 या काळात आतापर्यंत जवळपास 3.5 लाख नवे मतदार वाढलेत. राजकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे नवं मतदार भाजप धार्जिन्य, तेव्हा याचा फायदा भाजपला होणार आहे. ही सगळी गणितं समीकरण लक्षात घेऊन भाजपकडून काही सेटिंग होऊ शकते का याची चाचपणी पवारांनी केली असेल तर नवल नाही. अर्थात येणाऱ्या काळात याची उत्तरं नक्कीच मिळतील. तरी
देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या तथाकथित बैठकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब लगेचच करा.